कोई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. काय मला सांगतात ना, जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. एकदा का तुमचा खिसा रिकामा झाला रे झाला की तुमचा वटा सुद्धा रिकामा झाला समजून घ्या. विठाला 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 पर्यंत कामी येणार आहे दादा. आमच्या गावातला एक माणूस म्हणला, तुकाराम महाराज माझी पत्नी माझ्यावर लय प्रेम करते. म्हणलं बावळट, ती सुद्धा तुझ्या बरोबर येणार नाही. माझे मित्र माझ्यावर लय प्रेम करतात, ते माझ्या बरोबर येणार. म्हणलं ते सुद्धा तुझ्या बरोबर नाही येणार. अहो माझा मुलगा माझ्यावर लय प्रेम करतो. म्हणलं मुलगा सुद्धा त्या सीमेपर्यंतच राहणार. कोण कुठपर्यंत आहे मला सांगा ना, आम्हाला सांगतो ना. हरी साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाग तक. मग महाराज याच्या पुढं कोण येणार? साम इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. काय याच्या पुढं कोणी नाही, देवाच्या भजनाशिवाय कोणी नाही. कर्म चांगलं करा. सध्याचं भरकटलेलं युग आहे, कोणी कोणाला मानायला तयार नाही. जो तो शेट झालेला आहे. हो अहो तुम्हा मला जाऊ द्या, पण स्वतःच्या मायबापाला लेकरं मानायला तयार नाही. मला स्वतःच्या मायबापाला काय तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे मायबापे आणि अवघी देवाची स्वरूपे. माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयाची या सेवेची कीर शरीरे लोन कीजे. विठाला 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 महाराज आजच्या तरुण पिढीला हा संदेश जाणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. माय बापाची गीतं म्हणून आणि माय बापाची गाणी म्हणून मी समाजाला रडवणारा महाराज नाही, वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडणार आहे. बापाच्या अंतःकरणातली दया. मी नेहमी कीर्तनात एक वाक्य सांगत असतो, दादा सूर्याची आणि बापाची गरमी सहन करायला शिका. सूर्याची आणि बापाची गरमी सहन करायला शिका. कारण ज्या वेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस सर्वत्र अंधार होतो, आणि ज्यावेळेस बाप नावाचा सूर्य मावळतो ना त्यावेळेस त्रिभुवनामध्ये अंधार होत असतो. म्हणून दोघांची गरमी सहन करायला शिका. बापासारखा उदार व्यक्ती तुम्हाला आजपर्यंत दिसला का मला सांगा? हो तुम्ही आता आजोबा झाले असता, पण एक वेळ तुम्ही बाप होतात. तुम्हालाही एक बाप, मलाही एक बाप, मी सुद्धा एखादा बाप आहे. पण बापासारखा अंतकरण कोणाचं नसतं. ऐका, 1 रुपया बाळू जर आपल्याला एखाद्याने उसना दिला तर तो दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या घरी येतो 1 रुपया मागायला. पण आयुष्यभर हाडामासाचं रक्ताचं पाणी करून, ज्याने कष्ट करून, ज्या 7-12 भरवले नाही ना, जमीन कमवली, इस्टेट कमवली, एका दिवसात पोराच्या नावावर करून देणारा फक्त बापच आहे महाराज. फक्त बाप, बापाशिवाय कोणीच नाही. त्याच्या अंतःकरणातल्या दयेला महाराज तळच नाही, तळच गाठत नाही त्याच्या अंतःकरणाचा. त्याच्यासाठी एक छान गीते पहा, सांगू तुम्हाला. हरी पोरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. वा वा महाराज, बाप उमगायला महाराज सांगू तुम्हाला, तरुण पिढीमध्ये, तरुण वयामध्ये ज्या मुलाला बाप कळतो ना त्याच्यासारखा भाग्यवान मुलगा या जगामध्ये कोणचा नाही. विठाला 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 विठाला.
कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरीक वाटे देवा. म्हणून आपल्या मुलाला 1000 रुपयाचा बूट घेण्यापेक्षा 500 रुपयाचा घ्या. महागड्या वस्तू त्याला घेण्यापेक्षा सस्त्या वस्तू घ्या, पण अनमोल संस्कार त्याच्या पत्रामध्ये टाकल्याशिवाय राहू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. संगतीचा फार मोठा माणसावर परिणाम होत असतो. पहिली कुसंगत सांगितली तुम्हाला, वाईट संगत. दुसरी आहे विसंगत. विसंगतीमध्ये फारसा नुकसानही होत नाही आणि फारसा फायदाही होत नाही. अशी विसंगत म्हणजे काय? एकच उदाहरण सांगतो, कीर्तन आटोपते देतो. एका महाराष्ट्रीयन मुलाने काय केलं, आता सध्या मुलीचा तुटवडा आहे महाराष्ट्रात, काही त्याला पोरगी भेटली नाही म्हणून त्यांनी कुठली केली, कर्नाटकातली पोरगी केली. कुठली? कर्नाटकातली कानडी पोरगी केली त्यांनी. मग ती आली इकडं नांदायला महाराष्ट्रामध्ये. मग तिची आता जाती येते होणार ना. नेमका धोंड्याचा महिना आला आणि तिकडून फोन आला, जावई बापू मुलगी येणार आहे, पण आम्हाला काही तुमच्या इकडलं माहित नाही, तुम्हीच मुलीला घेऊन सासरवाडीला कर्नाटकला या. म्हणून हा जावई त्या मुलीला घेऊन कर्नाटकला चालला. आता जालन्याच्या बस स्टँडवरून तू एसटी मध्ये त्या ट्रेन मध्ये बसला, ती गाडी निघली रेल्वे. मग गेल्याच्या नंतर त्याला आता महाराष्ट्रातलं सगळं माहित होतं, कोणची बाउंड्री आहे, कोणचं बस स्टँड आहे, कोणचं रेल्वे स्टेशन आहे. पण महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या बाहेर गेल्याच्या नंतर कर्नाटकची बाउंड्री लागली आणि त्या कर्नाटक मधलं पहिलं रेल्वे स्टेशन लागलं. आता याला वाटलं बायकोला पूर्वी हल्ली बोलत नव्हते असं मी ऐकलं. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर कोणी कोणी म्हणतात आम्ही 2 वर्ष बोललो नव्हतो बायकोला. किती वर्ष? म्हणलं कमालच येऊ. आता तो जमल्यावरच एवढा मोठा फोन, हॅलो काय चाललं, सगळं लग्नाच्या आधी बोलणं. मग त्याला ते पूर्वीच होतं, तर म्हणलं आता बोलणं कुठून सुरुवात करावी हिला. मग त्याला विचारलं, त्याने आयडिया केली, ते आपण काय करू, हिला बस स्टँड या रेल्वे स्टेशनचं नावच विचारलं. मग त्याने हळूच कोण आवाज काढला, होय तिनं हळूच कोण पाहिलं, हे कोणचं स्टेशन आहे? ती म्हणली येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता? हे म्हणलं कोणचं स्टेशन आहे? ती म्हणली येनंद्री. त्याला वाटलं स्टेशनचं नावच येनंद्री. ते म्हणलं बरं 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 ठीक आहे ठीक आहे, येनंद्री तर येनंद्री. पुन्हा घंट्यातून घंट्याने दुसरं स्टेशन आलं. ते म्हणलं आता पुन्हा हे स्टेशनचं विचार. ते म्हणले होय आता ह्या स्टेशनचं नाव काय? ती म्हणली येनंद्री. ते म्हणला ती खुर्दा असन आणि हे बुद्रुक असन, काही हरकत नाही मला. पुन्हा पुढे गेले, आता याचं कोणतं नाव आहे? ती म्हणली येनंद्री. त्याला मला राग आला नाही, एकच शब्द ऐकू ऐकू. ते म्हणला काय लावलं रे ना येनंद्री येनंद्री, सर एकच नावाचे गाव आहे काय म्हणे इकडं. त्याला जरा रागच आला, तिने अशी भाई वर करून ठेवली. ते म्हणला यांनी नुसतं येनंद्री म्हणाव, मग दाखवतो तुला महाराष्ट्रात. असं पुढचं स्टेशन आलं आणि त्यांनी विचारलं होय काय? तिनं येनंद्री म्हणणं आणि यांनी ठोका टाकला. सगळं ठोका टाकला की ती म्हणे या भडत्री, या भडत्री म्हणजे कोण रागवता? ती म्हणे या भडत्री. ते म्हणला आधी सांगायचं ना या भडत्री म्हणून. आता हाय का काही मिळ? कानडीने केला मराठा भ्रतार, कानडीने केला मराठा भ्रतार, कानडीने केला मराठा भ्रतार, कानडीने केला मराठा भ्रतार. एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान, समर्पक प्रमाण दिलं. अरे कानडीने केला मराठा भ्रतार, कानडीने केला मराठा भ्रतार. काय? कानडीने केला मराठा भ्रतार आणि एकाचे उत्तर एका नाही. याला म्हणतात विसंगती. याच्यामध्ये फारसं नुकसानही नाही आणि फारसा फायदाही नाही. याला विसंगती म्हणतात. आणि 3 नंबरची संगती आहे ती आहे संत संगती. संत संगतीमध्ये फायदा एक फायदा आणि फायदा दोन्ही फायदाच आहे. विठाला विठाला सध्या माणसाला सगळ्यात जास्त परेशान काय करतं? काय करतं? ढोरं बैल नाही, गाव नाही, भावकी नाही, बायका पोरं नाही. सगळ्यात जास्त परेशान करतं ते मन.
माणसाला काय करतं, सगळ्यात जास्त परिश्रम करतो महाराज, ते मन आहे मन. हो, मग या मनाला योग्य दिशा जर द्यायची असेल तर ज्ञानोबा सांगतात तुम्ही संतांची संगत करा. आठवतंय का प्रमाण? हरे संतांचे संगती मनोमार्ग गती आणि आकाळावा श्रीपती येणे पंथे. हो, म्हणून संतांची संगत अतिशय महत्वाची. संतांच्या संगतीमध्ये काय होतो, अरे एका पतिव्रताबाईचा पती गेला आणि एक क्षण संतांचं संगत घडली तर त्या बाईला पती परत मिळाला. शके 1272 पै टीका केली ज्ञानेश्वरी आणि सचितानंद बाबा आदरे लेखक झाले. ते सचितानंद बाबा सरणावर जाण्याच्या ऐवजी ज्ञानेश्वरीचे लेखक झाले. हे कशामुळं कशामुळं कशामुळं? त्यांच्या पत्नीने माऊलींचं दर्शन घेतल्यामुळं. जर त्या माऊलीने माऊलींचं दर्शन घेतलं नसतं तर सच्चिदानंद बाबा आले असते माघारी? नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज म्हणतात जी बाई नवऱ्याला उपाशी ठेवते आणि देवदेव करते अशी बाई ज्या भागात राहते त्या भागात पाऊस सुद्धा पडत नाही महाराज. एवढा तिचा महिमा आहे. हो, आणि जी बाई पतीची सेवा करते ती पंढरपूरला जरी नाही गेली तर देव तिला दर्शन देण्यासाठी घरी आल्याशिवाय राहत नाही. फक्त तिनं मनोभावे पतीची सेवा केली पाहिजे. हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. दुसरा कोणचा अनुभव घ्यायचा महाराज? मुलाने आईवडिलाची सेवा करावी ही विष्णूची महापूजा आहे. बायकोनं नवऱ्याची सेवा करावी ही विष्णूची महापूजा आहे. पण हल्लीच्या बायका महाराज, आता तुमचं बरं झालं, तुमचं भागलं महाराज, तुमचा काळ चांगला गेला. पण आमचा काळ लय बेकार. हा बसलेला सध्या मंडप मध्ये ना, हा तुमचा काळ आहे आणि आमचा महाराज महाकाळ आहे. काळ आहे काळ. हे बघा ना, या पूर्वीच्या माता माऊल्या आमच्या जुन्या सगळ्यांचे कुंकू लांबून चमकतात. डोक्यावर अशी एकही माऊली इथं बसलेली नाही की तिच्या डोक्यावर पदर नाही. आता नका घेऊ, म्हणजे सांगतोय हे वैभव आहे. म्हणून असे संस्कार, अशी संगती, चांगल्याच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये सांगू तुम्हाला. अरे ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये एक भिंत गेली तर ती भिंत चालायला लागली. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये एक रेडा गेला तर तो वेद बोलायला लागला. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आम्ही गेलो तर तुमच्यासारखा समाज आमचा ऐकायला लागला. याच्यापेक्षा काय मोठं सांगा मला? याच्यापेक्षा काय मोठं सांगा? म्हणून संतांच्या संगतीचा फायदा किती म्हणून सांगावं महाराज? संतांच्या नामाचा महिमा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. हो, ज्ञानोबरायांची जर तुम्ही यात्रा केली, यात्रा अलंकापुरा येती ती आवडती विठ्ठला. नुसतं यात्रेला जरी गेली तुम्ही मजा म्हणून तरी देवाला तुम्ही आवडते होता. म्हणून संतांच्या संगतीमध्ये फार मोठा फायदा आहे. म्हणून संतांची संगत घडावी. त्यांची अंगानेही तुटी होऊ नये आणि संगानेही तुटी होऊ नये. हरिजनासवे भेटी हो अंग संग तुटी. हो, त्यांची एक क्षण सुद्धा तुटी नको. हो, म्हणून चांगल्याची संगत करा. चांगल्यांची संगत धरा आजपासून. नुसते कीर्तन ऐकून इथं झडकून देऊ नका. हो ना, तर हल्ली असं झालंय महाराज, सत्याला कमी नाही, ऐकणाराला कमी नाही, कीर्तनकाराची कमी नाही, समाज सुधारायला तयार. आपण करतो काय? कीर्तन एवढे चांगले ऐकतो, एवढे चांगले ऐकतो आणि उठतो आणि महाराज भजन झालं, ज्ञानेश्वर माऊली, ते जागेवर माती झटकल्यावर झटकून जातो. असं कुठं? स्मशान वैराग्य नसू नये माणसाला. स्मशानामध्ये गेलं ना एखाद्या नेऊन घालायला, स्मशानामध्ये, स्मशानामध्ये जातो ना रोज एकाला आपण खपायला, तिथं गेले त्याला पेटून दिलं की माणसं काय गप्पा मारतात. काय खरं आहे माणसाचं? पाण्याचा बुडबुडा आहे, ढगाची सावली आहे, ताटातला घास तोंडात जात नाही, लावलेली पापणी झाकत नाही, आज आहे तर उद्या नाही. काय गप्पा मारतात, त्यांचे शब्द बी वेगळेच असतात म्हणून. अशी गप्पा मारतात आणि त्याला पेटून घरी निघले, गिरे काय छाप झाले संसारातल्या गप्पा. तुला किती कापूस झाला, मला किती झाला, तुला काय भाव लागला, मला काय भाव, झाल्या गप्पा गोष्टी सर्व. महाराज सांगतात नुसतं ऐकू नका. हरी मृत्यू देखता है औरों की रोज सबेरे शाम. काय म्हणतात महाराज?
मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, लेकिन भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम। ये माया तेरी बहुत कठिन है राम। या मायेपासून, या मोहापासून, या कामापासून, या क्रोधापासून, या षडविकारापासून जर वाचायचं असेल तर चांगल्यांची संगत करा, चांगल्याचा त्या ठिकाणी संग धरा, वाईट संग सोडून द्या. त्याच्यासाठी हे अभंग आहे. नाही तर तुकाराम महाराजांना काय मागायची गरज होती महाराज? मागायची गरज होती? अरे जे तुकाराम महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, आणि वडिलांची रीत निष्काम ज्यांची विश्वकुमार बाबापासून भक्ती होती ते तुकोबाराय मागतील का? पण नाही, आपली भूमिका घेऊन ते देवासमोर मागतात. आपली भूमिका घेऊन, आपला कळवळा येतो म्हणून, आपला कळवळा येतो म्हणून ते मागतात. हो, आपण दीनदयाळाची त्यांना दया येते. दादा एका जणाने सांगितलं, महाराज आम्ही चांगल्याची संगती करतो, चांगल्याची संगती केल्यापासून मी गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला गंध लावला, पण का हो महाराज चांगल्याच्याच जीवनामध्ये जास्त कष्ट येतात. बरोबर आहे का नाही? चांगल्यालाच अडचणी येत का नाही? पण त्या अडचणीला घाबरू नये महाराज. त्या चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये अडचणी काय येतात? त्या अडचणी आपल्या जीवनामध्ये आपलं महत्व वाढविण्यासाठी येत असतात. हरी सांगू तुम्हाला, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, असा कार्य विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरूनी गेलास देवा, वाकनेली तू अंगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. काय महाराज त्या जनाबाई अखंड देवाची भक्ती करायच्या, पण ते लोक जनाबाईला सुळावर देण्याची तयारी. मग देवाने का तिथं अलंकार विसरावे, का जनाबाईला शिक्षा? तर जनाबाईचं महत्व वाढावं. हो, जनाबाईची कीर्ती जगाला कळावी म्हणून तुम्हामावर संकट येत असतात. म्हणून चांगल्या माणसाने सत्मार्गावर एकदा रूढ झालं की तिथून मागं फिरू नये. एकदा चांगल्याची संगत धरली की ती पुन्हा सोडू नये. म्हणून ज्ञानोबराय तुकोबारायांच्या संगतीमध्ये जात जा. आषाढी कार्तिकी विसरू नका मोज, सांगत असे बोज पांडुरंग. कीर्तनाला येत जा. शहापूरमध्ये एवढेच लोक आहेत का? एवढेच आहेत का सांगा ना मला तुम्ही. बाकीचे झोपलेले असते नाही का नाही? त्यांना आता नाही कळणार याचं महत्व, पण महाराज सांगतात निश्चित कळल्याशिवाय राहणार नाही. कवा कळण? कळो येईल अंतकाळी, प्राण प्राणायाची वेळी, आणि राहती निराळी रांडा पुरे सकळ. अरे तुम्ही कितीही कष्टाने प्रपंच करा, तुमच्या पदरामध्ये पश्चाताप पडल्याशिवाय राहणार नाही. आणि किती सहज परमार्थ करा, तुम्हाला समाधान भेटल्याशिवाय राहणार नाही. हो, म्हणून परमार्थ करत चला. ज्ञानोबराय तुकोबारायांचं भजन करा, कीर्तनाला येत जा. एवढा आमच्या महिला मंडळांनी एवढा खटाटोप केलाय, किमान ऐकायला तरी येत जा. त्यांनी स्वयंपाक केला तर नुसते 2 घास खायला तर तयार होत जा. तुम्ही नाही बरं का, तुम्ही आलात खायला, तुम्ही त्यांचं कौतुक करायला आलात. जे घरी बसलेले आहेत ना, हो आता त्याला सांगून बी काय फायदा आहे मला? ते बरेच तसे झोपलेले आहे का नाही? हजारो मांजरी जर आडव्या गेल्या तर माणसाचं काम होईल, पण एखादा मूर्ख माणसं जर आडवा गेला ना तर सत्ता बंद पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे कीर्तनाला आले ना तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद महाराज. पहा तुम्ही 9 वाजल्यापासून तुम्ही कमळाच्या फुलासारखे बसलेले, तर अजून सूर्यफुलं झाले नाही तुमची. कमळाची फुलं तर कमळाची फुलंच आहेत. तुम्ही आणखी गोड कीर्तन ऐकले महाराज. छान अशी कीर्तन ऐकणारे असले ना मला सांगायला आणखीन उल्हास येतो. म्हणून तुम्ही 2 तास कीर्तन सेवा ऐकली, तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्या माता माऊलींनी हे सुंदर नाम सप्ताहाचं नियोजन, माझ्या भगवान परमात्म्याचं गायन भजन कीर्तन काकडा हरिपाठ या ठिकाणी असं उत्सव हा साजरा केला ना. हो, दाता तो एकच, दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. जो देवाची आठवण करून देतो तो जगातला सर्वश्रेष्ठ दाता आहे. म्हणून त्या माता माऊलीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. अरे अशा माता माऊल्या ज्या गावामध्ये, त्या गावाची प्रगती होण्यापासून कोणी रोखणार नाही महाराज.
म्हणून या माता माऊल्यांना मी धन्यवाद देतो, पुरुष वर्गांना धन्यवाद देतो. माझे टाळकरी बांधव, मला सगळ्यांचं नाव माहीत नाही, तो विनेकरी बाबापासून आमच्या तळेकर महाराजांपर्यंत. महाराजांचं नाव काय? हां, विठ्ठल महाराज.